नमस्कार, मी आपल्या सर्वांचे मित्र अक्षराज ताटे। आज सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालाकडे। आणि आता तिसऱ्या फेरी अखेर कन्नड जे काही जिल्हा परिषद गट आहे, कन्नड जिल्हा परिषद गटामध्ये 8 गट आणि 16 पंचायत समिती गणाचा निकाल तिसऱ्या फेरी अखेर आपल्या हातात आलेला आहे। आणि या निकाला अखेर आपण बघतोय, जर आपण नागद गटामधनं बघितलं तर दिलीप सिंग राजपूत काँग्रेस या आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहे। मनीषा विजय चव्हाण आणि यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फाईट आपल्याला बघायला मिळत आहे। नागद गटामध्येच जर आपण बघितलं तर पंचायत समितीमध्ये कविता संतोष राठोड आणि सुनीता सुभाष राजपूत यांच्यामध्ये तुफान काटेची टस्सल आपल्याला बघायला मिळत आहे। यामध्ये जर बघितलं तर सुनीता राजपूत आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहेत। आणि अंधानेरमध्ये जर बघितलं तर अंधानेरमध्ये विमलबाई देवीदास राठोड आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहे। करंजखेडा गटामध्ये जर बघितलं तर करंजखेडा गटामध्ये अर्जुन पाटील आपल्याला घड्याळ आघाडीवर बघायला मिळत आहे। करंजखेडा गटामध्येच पंचायत समितीमध्ये जर बघितलं तर पंचायत समितीमध्ये आपल्यासमोर निकाल आला आहे। कमलाबाई हर्षवर्धन निकम आघाडीवर बघायला मिळत आहे। घाटशेंद्राचा निकालही आपल्या हाती आलेला आहे। अश्विनी सोनवणे आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहे घाटशेंद्र गणामध्ये। चिंचोली लिंबाजी या गटाचा निकालही आपल्या हाती आलेला आहे। चिंचोली लिंबाजीमध्ये रावसाहेब सांडू पवार धनुष्यबाण शिवसेनेचे उमेदवार आहेत, ते आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर चिंचोली लिंबाजीमध्ये पंचायत समिती गटामध्ये अनुराधा संतोष जयस्वाल आघाडीवर आहेत। आणि नाचनवेल गटामध्ये जर आपण बघितलं तर सविता जंगले आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहेत। पिशोरमध्ये केतन काजे आणि संजय निकम यांच्यामध्ये काट्याची टस्सल बघायला मिळत आहे। आणि तिसऱ्या फेरी अखेर संजय निकम ट्रॅक्टर जोरदार आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। पिशोरमध्येच जर बघितलं, पिशोर गटामध्येच सगळ्यात आघाडीवर कैकशा युसुफ पठाण ट्रॅक्टर आघाडीवर आहे। निंबोरा गटामध्ये जर बघितलं तर प्रवीण घुगे यांनी सुप्रिया अनिलकुमार घुगे यांनी बाजी मारल्याचंही आपल्याला बघायला मिळत आहे। सविता गणेश घुगे आणि सुप्रिया अनिल घुगे यांच्यामध्ये टस्सल आहे, तर सविता गणेश घुगे आघाडीवर आहेत। त्यानंतर जर बघितलं कुंजखेडा गटाचाही निकाल आपल्या हाती आलेला आहे। कुंजखेडा गटामध्ये सुनंदा अण्णासाहेब चव्हाण या आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहे। कुंजखेडा गटामध्येच सर्वात पंचायत समिती गणामध्ये इकराम खा शरीफ खा पठाण आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहे। त्यानंतर मुख्तार शाह भिकन शाह यांनी बाजी मारल्याचं कुंजखेडा गटामध्ये भिकन शाह मुख्तार शाह आघाडीवर आहेत। चिकलठाणा गटामध्ये मीनाबाई पडसवान आघाडीवर आहेत। चंद्रकला फकीरराव काळे आघाडीवर आहेत। चंद्रकला फकीरराव काळे आणि सुनंदा अण्णासाहेब चव्हाण। यानंतर हातनूर गटामध्ये जर बघितलं तर हातनूर गटामध्ये मीनाक्षी किशोर पवार आघाडीवर आहेत। त्यानंतर हातनूर गटामध्ये जर का पंचायत समितीचा निकाल बघितला तर संतोष करवंदे आघाडीवर आहेत। चापानेर गटामध्ये मीनाताई राजू बोलदने आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहेत। जेहूर गटामध्ये जर बघितलं तर जेहूर गटामध्ये सुद्धा आपल्याला मंजुषा जयेश मालदोडे हे आघाडीवर आहे। जेहूरमध्येच सर्वात जास्त मतदान आपल्याला घेतलेलं आहे बाळू विठ्ठलमध्ये। अशा पद्धतीने निकाल आपल्या हाती आलेला आहे। आणि देवगाव रंगारीमध्ये सगळ्यात जास्त संजय गव्हाणे आणि यांच्यामध्ये टस्सल आपल्याला बघायला मिळत आहे। तर तिसऱ्या फेरी अखेर रमेश देवराव जाधव आघाडीवर आहे धनुष्यबाण। तर जवळपास पिशोरमध्ये ट्रॅक्टर आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहेत। गणामध्ये आणि गटामध्ये ट्रॅक्टरने चांगल्या पद्धतीने बाजी मारलेली आहे। धनुष्यबाण 2-3 ठिकाणी आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहे। तर अनेक ठिकाणी हा निकाल आपल्या हाती आलेला आहे। तिसऱ्या गटाअखेर पूर्ण कन्नडचा निकाल आपल्याला बघायला